पण वारंवार सांगितलं जाईल जो जिता वही सिकंदर. क्रिकेट असो किंवा जीवन असो, जिंकण्यासाठी वेळ महत्वाची आहे. नशीब बदलो अथवा न बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. जाऊ सामन्याकडे. निखिल गोलंदाजी मार्ग सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज निखिल. सामना करावा लागेल भाई वाळिंबे याला. पहिला चेंडू. क्या बात आहे. फुल टॉस चेंडू होता. चेंडूला थोडीशी दिशा दिले. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येईल. परिणामी संघाचं खातं एका धावेने उघडलं गेलं. श्री गणेशा होतोय. शंखनाद झाला या पहिल्या चेंडूवर. धाव फलक हालत ठेवणं, धावा येणं क्रिकेटमध्ये महत्वाचे आहेत. कारण एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करून विपक्ष संघाला, प्रतिस्पर्धी संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत उभं ठाकणं हे चांगल्या फलंदाजाचं कौशल्य दाखवावं लागेल. आणि ती क्षमता जयेश खापरेमध्ये आहे. ती क्षमता या ठिकाणी उतरवली तर मात्र स्टाई स्टार्स आल्याने संघ आपले स्टार कुठेतरी विजयाच्या दिशेकडे घेऊन जातील. दरम्यान पुढील चेंडू. जयेश खापरे द ब्रँडेड शॉट. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार नाही. प्रयत्न केला. चेंडू डोक्यावर निसटून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणी चौकार. जयेश खापरे. एक बार बल्ला चला तो रुकने वाला नाही. कारण अनेक गोलंदाजांचे करिअर बर्बाद करायला लावणारा फलंदाज म्हणजे जयेश खापरे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. विघ्नहर्ता मोटर्स खर्डी याचकडून शेई व आल्यानी या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शरद शेलार आपलं मनपूर्वक आभार. नक्कीच जयेश खापरेच्या बॅट मध्ये सुरेख चौकार बघायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. जयेश इज ऑन स्ट्राईक. सुरेख सुरेख कार्पेट शॉट. तेवढ्या सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अपील केली परंतु थोडी आत्मविश्वासाची कमी होती. सेफ असेल. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज भाई बाळिंबे. खूप चांगला तगडा संघ आहे साई स्टार्स आल्यानी. अजून नितीन लेफ्ट हँड बॅट्समन खेळाडू कक्षामध्ये थोडा आराम करतोय. सलाम शेख असेल. नितीन निमसे. खूप चांगली नावं आणि खूप चांगले फलंदाज, खूप चांगले खेळाडू या साई स्टार्स आल्यानी संघामध्ये आहेत. दरम्यान पुढील चेंडू. जयेश खापरे ऑन फायर. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला परंतु चेंडू हुलकावणी देऊन गेला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश खापरे यांच्या बॅट मध्ये निघाला बँडेड फटका. 4 धावा. एकंदरीत धावसंख्या आहे 9. पहिलं षटक थोडस कठीण होताना 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडू मध्ये 9 धावा. जयेश खापरे यांच्या बॅट मधनं 8 आणि एक सिंगल भाई वाळिंबे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जयेश खापरे. क्या बात आहे. एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात. अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. चेंडू चांगला होता परंतु जयेश खापरेला माहिती आहे आपली विकेट इम्पॉर्टंट आहे. MS एंटरप्राइजेस सोमनाथजी खाडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लागलाय. निश्चितच या बक्षिसासमेत आपण प्रेरणा जिवंत ठेवतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. चौकार येईल. मुन्ना पठाण सर यांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक चौकार. जयेश खापरे निश्चितच साई स्टार्स आल्यानी संघाची आधारबळ म्हणून ठरलेला फलंदाज म्हणजे जयेश खापरे. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. धावसंख्या आहे 13 धावा. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या आहे 14 धावा. पहिलं षटक संपुष्टात. निखिल थोडासा महागडा ठरलाय कारण आपण सरासरीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा जर आल्या. धावसंख्येची गती चांगली आहे. स्लॉगरचं षटक आणि या षटकामध्ये संधी असते पूर्णपणे बंधनकारक क्षेत्ररक्षण. आणि याच बंधनकारक क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी फलंदाजाला हात खोलण्याची संधी, धाबा येणं गरजेचं आहे. MS एंटरप्राइजेस सोमनाथजी खाडे यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. याची नोंद या दोन फलंदाजांनी घ्यायची आहे. पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्या ती 14 धावा. द्वितीय गोलंदाज सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्गावर हजर होईल नितीन तारमळे. स्वतः संघाचे संघनायक कर्णधार. महत्वपूर्ण योगदान द्यावं लागेल. कलात्मक गोलंदाजी करावी लागेल तेव्हा मात्र धावसंख्येची गती थांबेल. परंतु जयेश खापरे
क्या बात आहे. हा ट्रॅकर चेंडू होता. दिशा दिली पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ढकलून दिलाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, एक तुम्हारी एक हमारी. या वेळेस मात्र चुकीचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होताना दिसतंय. परिणामी एक धाव एक एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी भरली जाईल. 3 धावा या चेंडूवर. म्हणून म्हटलं जातं नजर हटी दुर्घटना घटी. महाभारतातील अर्जुनाला सांगितलं होतं मासा बघायचा नाही, झाड बघायचं नाही, फक्त आणि फक्त बघायचा माशाचा डोळा. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेटमध्ये त्याला महत्व आहे. अशा पद्धतीने क्रिकेट खेळाल तर क्रिकेट तुमचा असेल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. यावेळेस थोडी दिशा फरकटली. डाव्या एसटीच्या थोडा बाहेर चेंडू निघून गेलोय आणि मला वाटतं अंपायर डिसिजन. या सिरीज वाईड. एक धाव आणखी अर्जित केली जाईल. धावसंख्या आहे धावफलकावर 18 धावा. आमचे स्कोरर मित्र सतीशजी पाटोळे म्हणजे संपूर्ण स्पर्धेचा कणा म्हणून ज्यांची ओळख केली जाईल. स्कोरर असणं महत्वाचे आहे कारण एक चांगली सन्मानजनक स्पर्धा भरली आहे. अख्ख्या देशभर स्पर्धा पोहोचली जाते आणि चांगल्या पद्धतीने डायरेक्शन करणारे आमचे सतीश पाटोळे. हो हो, यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाज नितीन तारमळे याने. फ्रंटफुटला आले होते. फलंदाजाची ऍक्शन बघितली, चेंडू टाकला गेला. गोलंदाज किती गतिमान आहे हे महत्वाचं नाही, गोलंदाजाची ऍक्शन रिॲक्शन महत्वाची नाही. खऱ्या अर्थानं अचूक टप्पा, लाईन अँड लेन परफेक्ट असणं गरजेचं आहे. भाई वाळिंबे. हो हो, यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफुटला आला होता फलंदाज. परिणामी सीमारेषे पलीकडे जाण्यापूर्वी क्षेत्ररक्षण होत आहे. गुड फिल्डिंग. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवून क्षेत्ररक्षण राहिला. परिणामी संघासाठी एक धाव मात्र वाचवली. 3 धावा येतील. या 3 धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावसंख्या लागते. बिनबाद 21 धावा. अजून कोणत्याही प्रकारची विकेट नाही. हा प्लस पॉइंट मात्र 6 स्टार्स आल्याने संघासाठी असेल आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न जयेश खापरे यांच्या माध्यमातून होईल. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. मित्रांनो, चकाकणारं सगळं सोनं नसतं, परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी चकाकतोय जयेश खापरे. ओ हो, फटका फसलाय. अंपायर डिसिजन. व्हॉट इज दिस? डिसिजन इज कंप्लीटेड. फलंदाज बाद. जयेश खापरे यांच्या खेळीला पूर्णविराम. एक मोठा झटका, मोठा मासा या ठिकाणी गळा लागतोय जयेश खापरे यांच्या रूपानं. आदरणीय शरदजी शेलार साहेब यांच्याकडनं SPL साठी दोन्ही संघांना शुभेच्छा. या SPL साठी शुभेच्छा आलेल्या आहेत शरदजी शेलार साहेब. हाल खडे सर, SPL चं वैशिष्ट्य आहे शहापूर तालुका ठाणे जिल्हा या SPL वर खूप प्रेम करतोय. याचं कारण म्हणजे विशेष व्यक्तिमत्व असणारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 3 चेहरे आपल्या समोर पाहायला मिळतात. एक चेहरा म्हणजे स्वतः SPL चे संकल्पक, अधिष्ठाते, सर्व निर्माते राम पाटोळे सर आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे जितू पाटोळे. गव्हर्नमेंट नोकरीमध्ये असताना सुद्धा क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड असतं आणि खऱ्या अर्थानं अनेक व्यक्तिमत्वांच्या मनात घर करणारे वैभवजी पाटोळे साहेब. कारण म्हटलं जातं जिंकायचं असेल तर दुसऱ्याचं मन जिंका, कारण जग जिंकलेला राजा सिकंदर सुद्धा काहीच घेऊन गेला नव्हता. जिंकायचं असेल तर मन जिंका. तत्पूर्वी आपण मॅच कडे जाऊया. जयेश खापरे बाद झाल्यानंतर संकट असेल, परंतु यावेळेस मात्र त्या संकटाला सावरण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज नितीन निमसे. उंची लहान आहे, उज्ज्वल कीर्ती आहे, कारण चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणून अष्टपैलू खेळाडूला टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, महत्वपूर्ण योगदान असतं. 3 धावा अर्जित केल्या गेल्या. 3 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या ती 24 धावा. समोर प्रतिस्पर्धी संघ जर बघितला तर कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघ एक तगडा संघ आहे. ताबडतोबीची फलंदाजी या संघामध्ये आहे आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना आपल्या 6 षटकामध्ये धावा अधिक असणं गरजेचं आहे. दरम्यान पुढील चेंडू. क्या बात आहे. स्टँड अँड डिस्पॅच. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण हजर. फलंदाज बाद. धर्म संकटात. या वेळेस फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल. नवीन फलंदाजाची प्रतीक्षा या ठिकाणी सर्व प्रेक्षक करतायत. फलंदाज बाद. 6 तास आल्याने संघाची धावसंख्या ती 2 बाद 24 धावा.
राजाची माझ्या श्रद्धा होती आई भवानी वर ये आई भवानी वर राजाची लखलखते तलवार आई भवानी वर राजाची लखलखते धन्यवाद. सुरेल संगीत ऐकायला मिळालं. अर्थातच 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. प्रेरणा महत्वाची आणि याच प्रेरणेच्या जीवावर आम्हाला एक वाक्य म्हणावंच लागेल. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटायची भीती नसते, कारण त्याचा संपूर्ण विश्वास त्या फांदी तुटण्यावर नसून स्वतःच्या पंखांवर असतो. बिलीव्ह युअर सेल्फ. फलंदाज बॅट चेंज करू शकत नाही. प्रत्येकाला वैयक्तिक बॅट असावी लागेल, कारण आपण एक सन्मानजनक स्पर्धा खेळतात याची आपण नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, शहापूर तालुक्याचा क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये झालेला बदल आणि त्या बदलाची साक्ष SPL 2020. अनेक प्रकारचे नियम आपण पाळणं गरजेचं आहे. एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है आणि हाच बदल यशाच्या शिखरावर घेऊन जात असतो. प्रोफेशनॅलिटी काय असते ही मात्र या SPLच्या आयोजनातून आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक समाप्त. धावसंख्या ती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 10. निखिलनं पहिलं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या. तदनंतर नितीन तारमळे संघाचे कर्णधार 10 धावा. आणि आता मात्र पंकज गोलंदाजी मार्कावर हजर. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या समोर आहे, तो फलंदाज म्हणजे नितीन निमसे. नॉन स्ट्राईक एंडवर सुद्धा मला वाटतं नितीन निमसे. नितीन परंतु लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. फटका चांगला आहे. यावेळेस ताकदीचा वापर केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि त्या चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका डोंगरा एवढ्या ठरल्या जातात, कारण आपण सोडलेला झेल अख्ख्या संपूर्ण सामन्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या फलंदाजाचा झेल आपण सोडू शकत नाही. IPL मध्ये अनेक प्रकारचे खेळाडू आपण बघितले ज्यांचा झेल सुटल्यानंतर गोलंदाजांचं करिअर बर्बाद झालं आणि बघता बघता IPL विजय होण्याचा विक्रम खऱ्या अर्थानं प्रोफेशनल क्रिकेट खेळणाऱ्या संघानं दाखवला. जयेश खापरे बाद, भाई वाळिंबे सुद्धा बाद. नितीन निमसे आणि नितीन निमसे ही चांगली जोडी आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. हो, यावेळेस फ्रंटफुटला येऊन फाईन लेगला थोडंसं कट केलंय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, परिणामी 2 धावा येण्यापासून अडचण नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणून म्हटलं जातं आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील एक रन अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण एका वर्षाची किंमत त्याला विचारा ज्यानं 1 वर्षभर अभ्यास करून शेवटच्या इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये नापास झालेला विद्यार्थी 1 वर्षाची किंमत आपल्याला सांगेल. आणि 1 धावेची किंमत त्याला विचारा. 35 धावांची गरज असताना 34 धावांवर येऊन ठेपल्यानंतर 1 धावेसाठी सामना गमावलेल्या कर्णधाराला विचारा 1 धावेची किंमत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो, चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर आला. अंपायर डिसिजन, यस इट इज अ वाईड. मुन्ना पठाण सर एक क्वालिफाईड अंपायर आहेत. सोबतीला 2 क्वालिफाईड अंपायर आमच्या समवेत यजमान अंपायर आम्हाला लाभलेले आहेत. SPL साठी खऱ्या अर्थानं आनंदाची पर्वणी आहे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, वर्क इन द चेंजेस इज द बेस्ट रेस. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या स्टाईलने चेंडू टाकला गेला. नितीन निमसे बॅकफुटला येऊन चेंडूला थोडी दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा झाली. दिशा स्पष्ट. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 32 धावा, 32 रन. आमच्या खाडे सरांचा गावचा असलेला संघ निश्चितच ज्या वेळेला आमच्या आवडीचा फलंदाजी करत असतो त्या वेळेला समालोचनासाठी आम्हाला उभारी मिळत असते. साई स्टार्स अल्यानी संघ आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी खेळताना दिसतोय. जयेश खापरे लवकरच बाद झाले, परंतु येणारे फलंदाज जयेश खापरेची कोणत्याही प्रकारची उणीव या मैदानावर आम्हाला भासू देत नाही. 32 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू महत्वपूर्ण योगदान देतोय नितीन निमसे. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये उंचीला महत्व नाही, वजनाला महत्व नाही, क्रिकेटमध्ये तुमच्या स्किलला महत्व आहे.
नितीन निमसे सिंगल डबल धावफलक हलत ठेवतोय, कारण धावा येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. धावसंख्या ती 34 धावा धावफलकावर. थोडस ऊन वाढत आहे, ऊन तापत आहे, परंतु या तापलेल्या उन्हामध्ये सुद्धा आम्हाला उन्हाचे चटके लागणार नाही, कारण ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. दरम्यान पुढील चेंडू क्या बात आहे, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, एक सिंगल. नक्कीच सर, ध्येयाचा ध्यास लागल्याशिवाय कामाचा त्रास वाटत नाही, कारण स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर या भर उन्हात सुद्धा उभं राहावं लागतं. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. खरं आहे सर, कारण फोटो कोणीही काढतो, इमेज बनवायला वेळ जातो. षटकातील अजून जवळपास एक चेंडू शिल्लक आहे. 35 धावा. ज्यावेळेला आपण टॉस का बॉस कक्षामध्ये डिबेट घेतली त्यावेळेला मात्र निश्चितपणे जयेश खापरे सरांनी दाखवून दिलं, सांगून दिलं होतं जवळपास 85 पर्यंत जाण्याचा प्रयत्न, आणि याचं प्रात्यक्षिक नितीन निमसे यांच्या बॅटमध्ये आलेला पुन्हा एकदा खटखटीत चौकार. 4 धावा. षटक समाप्त. कल्याणी संघाची धावसंख्या 41. मंगलमय अनुदेव 3 षटकांच्या समाप्तीनंतर कल्याणी संघाची धावसंख्या आहे 39 धावा. 2 गडी बाद 39 धावा. चौथं षटक घेऊन येतोय श्री संघाचा गोलंदाज राकेश, स्वतः कर्णधार राकेश. ज्युनियर नितीन स्ट्राईकचा बार सांभाळतोय विथ सिनियर नितीन. सुरेख फटका, क्या बात आहे, लाजवाब फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद. धन्यवाद खाडे सर. येतो इसके बाया हात का खेळ गे. 6 धावा पहिल्या चेंडूवर आल्यानंतर राकेशचं आत्मबल कमी केलं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक विधान आहे, जर तुमच्या स्वतःमध्ये आत्मबल असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आणि हेच आत्मबल या क्षणापासून गोलंदाजाला वाढवावं लागेल, कारण एक षटकार आल्यानंतर कुठेतरी मनामध्ये एक धडधड असेल गोलंदाज राकेश यांच्या. नितीन निमसे क्रिकेटमध्ये कौशल्याचा विजय होताना दिसतोय या फलंदाजाच्या या फटक्यावर. धावसंख्या ती 45 धावा. आतापर्यंत 25 चेंडू फेकून झालेत आणि 25 चेंडू मध्ये 45 धावा. दरम्यान हो फटका यावेळेस सुद्धा चांगला, परंतु एक धाव काढण्याचा प्रयत्न झाला, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड झालंय. आमचे आदरणीय मित्र धीरजजी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल, मनपूर्वक आभार असेल. कारण म्हटलं जातं जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान सन्मान कोणाचा असतो, तर खऱ्या अर्थानं ज्याची खुर्च्या, ज्याचं व्यासपीठ, ज्याचं मैदान पूर्णपणे भरलेलं असेल तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस गणला गेला. राम पाटोळे सर ही मनाची श्रीमंती कमवलेली माणसं या ठिकाणी येत आहेत. धन्यवाद. खूप वेळ होता या चेंडूवर, परंतु मला वाटतं चेंडू समोरून निघून गेला. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मात्र आली नाही. बॅकफुटला आला होता नितीन निमसे, पॉइंटला ढकलून देण्याचा प्रयत्न केला, कमबॅक केलाय गोलंदाज राकेश यांनी. या चेंडूवर पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 0. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश टू नितीन. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी प्रयत्न फसतोय, नितीन माघारी परततोय. एक मोठा धक्का बसतोय कल्याणी संघाला. खाडे सर असं म्हटलं जातं सीधी उंगली से घी नाही निकलती, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ बॅटने धावा येत आहेत, आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे षटक शिल्लक आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न करण्याची गरज होती का, हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त नितीन निमसेकडे असेल. नक्कीच नितीन निमसे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज सलाम शेख.
आता मात्र जो फलंदाज सर आलेला गेल्या वर्षी हे मैदान त्यानं गाजून ठेवलं होतं. एका षटकामध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता होती. तो फलंदाज होता, त्यानं धावा काढल्या होत्या. तो सलाम शेख आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय राकेश. सुरेख सुरेख टप्पा, परंतु पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडू. एक धाव वाढते संघाच्या खात्यात. धावसंख्या एकानं पुढे सरसावतीये. स्कोर गोज ऑन 48 रन्स. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, काहीसा स्वीप करण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. राकेश मात्र आता कमबॅक करतोय. आपल्या या षटकामध्ये धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 48 धावा. ओ सुरेख फटका, चेंडू गगनाला भिडलाय. ओ सुरेख कॅच. Catches win the matches. Salam is back to the pavilion. भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकाच्या मनामनातून, भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकाच्या मनामनातून एकच उमटतोय लाट. आता एकच उमटतोय लाट. जयेश खापरे नावाच्या फलंदाजानं केलेली सुरुवात शेवटापर्यंत त्याच ताकदीने नेण्याचं काम येणारे फलंदाज करतील का, हा प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर उर्वरित 3 षटकामध्ये देतील. सात षटक आणि 5 गोलंदाज असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. 4 षटक समाप्त. 48 धावा धावफलकावर. जवळपास 12.00 ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा. राकेश सुरेख गोलंदाजी केली, कारण 2 विकेट आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. निखिल गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकाची जबाबदारी. पहिले षटक हाताळलं होतं निखिल याने, 14 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या षटकामध्ये कोणत्या प्रकारची कामगिरी करेल निखिल. 48 धावा, उर्वरित 18 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. समीर स्ट्राईकचा भार सांभाळतोय. गोलंदाज आहे निखिल. 5वं षटक. सुरेख फटका. या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच सुरेख चेंडू होता. एकच धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये. 49 धावा. नितीन निमसे, सिनियर नितीन निमसे अजूनही मैदानात आहे. लेफ्ट हँड बॅट्समन, अतिशय सुरेख फटकेबाजासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज. समोर गोलंदाज निखिल. षटकातील पुढचा चेंडू. सामना करतोय नितीन. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नितीन. सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. त्या ठिकाणी नितीन ताईनाथ. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या होतीये 50 धावा. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे आल्याणी संघाचं.
समीर पुन्हा एकदा स्ट्राईकचा भार सांभाळतोय, सामना करतोय निखिल या गोलंदाजाचा. सुरेख सुरेख फटका, कार्पेट शॉट, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडूचा ताबा घेताना क्षेत्ररक्षक मिसफील्ड होतोय आणि एक धाव या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतीये. धावसंख्या 2 न वाढते, धावसंख्या होते 52 धावा. नक्कीच पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 39 धावा होत्या. आता मात्र काहीसा धावगतीचा जो वेग आहे तो मंद होताना दिसतोय कल्याणी संघाचा, कारण एकावर एक गडी बाद होत गेले. परिणाम धावगतीला अंकुश प्राप्त झाला. पण अजूनही नितीन निमसे मैदानात आहेत, समीर शेख मैदानात आहेत. निखिल पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. हो, सुरेख सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेनं, तेवढ्याच ताकदीचा झेल. ओढ कॅच, समीर माघारी परततोय. शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. नवीन फलंदाज येतोय लक्ष्मण. अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी आता करतोय मात्र शेई संघ. निखिल सुरेख गोलंदाजी. कल्याणी संघाची धावसंख्या होती आहे 52 धावा. निखिल या गोलंदाजा पुढचा चेंडू. ओ आता मात्र चेंडू मिस टाइम्स या ठिकाणी फटका, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. धावसंख्या मात्र 2 मिळत आहेत कल्याणी संघाला. धावसंख्या 2 वाढतीये 54 धावा. 5 गडी बाद 54 धावा कल्याणी संघाच्या. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक. अजूनही नितीन निमसे किल्ला लढवतोय कल्याणी संघासाठी. हॅलो चेक. पहिल्या 3 षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने फलंदाजी चालू होती, परंतु तोच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अनेक प्रकारचे गोलंदाज असतील राकेश आणि निखिल पूर्णपणे निगेटिव्ह स्वरूपात केला. याचं कारण म्हणजे 2 गडी बाद केले आणि 4थ्या षटकामध्ये तब्बल केवळ आणि केवळ 9 धावा खर्च केल्या. आणि शेवटच्या आपण 5व्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 6 चेंडू फेकले. मला वाटतं षटक समाप्त झालंय. 1 विकेट घेतली गेली आणि जवळपास 7 धावा म्हणजे 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 16 धावा खर्च केल्या आहेत शेई संघानं. याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात अनिश्चितता. काही करायचे मित्रांनो, टीम मीटिंग आणि सामन्याचं महत्त्व आम्हाला माहिती आहे, पण सहकार्य करा. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन निर्णय या ठिकाणी होतोय. 6वं षटक मार्गस्थ असेल आणि मला वाटतं नितीन निमसेने घेतलेला पॉवर प्लेचा निर्णय किती सार्थक आहे. यानंतरचा होणारा सामना छत्रपती वाशाणे वर्सेस आम्ही टेंबरेकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. सहावं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश. का स्वतः कर्णधार गोलंदाजी दुरा सांभाळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी केली राकेशनं. आपण बघितलं वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. 6वं षटक घेऊन येतोय राकेश शेई संघासाठी, परंतु स्ट्राईक सांभाळतोय नितीन. ओ चेंडू सरळ फटकावण्याचा प्रयत्न, परंतु अचूक टप्पा बघायला मिळतोय पंचांकडे अपील करताना, परंतु ती अपील फेटाळली. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 55 धावा. कशा धावगतीला या ठिकाणी वेग मिळत होता तो मात्र थांबलाय. टेंबरे संघाचा कर्णधार कृपया आपण टॉस कबॉस कक्षामध्ये यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. यापुढील होणारा अतिशय सुरेख सामना पाषाणे विपक्ष आम्ही टेंबरेकर दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाच्या समोर यायचा आहे. टॉस का बॉक्स कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. कल्याणी संघ थोडासा नाराज अवस्थेमध्ये आहे. नितीन निमसे
क्या बात आहे, बॅक टू बॅक 3 चेंडू पूर्णपणे निर्धाव. कमालीची कलात्मक कौशल्यपूर्ण गोलंदाजी यावेळेस मात्र होताना दिसते शही संघाकडनं. यावेळेस हवेच्या दिशेला चेंडू आहे आकाशामध्ये. सीमारेषे पलीकडे जाण्यापूर्वी सुरेख झेल. उंची चेंडून गाठली, अंतर मात्र चेंडू गाठू शकला नाही. त्यानं मराठी माणसा थँक्यू व्हेरी मच. जाऊ आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्मान्य वासुदेवजी सासे साहेब, हल्लेनी संघाचे संघमालक, आपल्याला विनंती आहे की आपण यायचे टॉस की बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल दिला जाईल. टॉस की बॉक्समध्ये माझ्या समवेत उपस्थित आहेत आम्ही टेंबरेकर संघाचे संघनायक महेश भोईर आणि पाषाणी संघाचे संघनायक अक्षय. स्वागत आहे आपल्या दोघांचं. टॉस केला जातोय आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते. पाषाणी संघाचा काटा असा कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो पाषाणी टीमनं. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. अक्षय, सामना जर पाहिला तर सुरुवातीला पूर्णपणे तुमच्या हातामध्ये होता, त्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये सामन्याचं पारडं पूर्णपणे बलटून गेलं. मिसफिल्ड, कॅचेस सोडल्या गेल्या. दुसरी सामना फार महत्वाचा असेल, जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल. टॉस जिंकलाय, प्रथम काय करणार? आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि ज्या चुका आता झाल्या मागच्या मॅचमध्ये त्या आम्ही सुधारणार. विशेषतः फिल्डिंग आम्ही सुधारणार आणि समोरचा संघ पण बलाढ्य आहे, त्यांच्याशी आम्ही त्यांना चांगलं हे देणार, टफ देणार. नक्कीच मागच्या मॅचमध्ये काही चुका झाल्या, त्यांचं परीक्षण करून त्या सुधारणा, हाच एक चांगला अनुभव शिक्षक तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करत असताना ही मॅच 7 ओव्हरमध्ये, मागच्या मॅचमध्ये बॅटिंग खूप चांगली झाली. या मॅचमध्ये किती धावांपर्यंत जर विचार केला तर समोर संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा हे असेल की 60 ते 65 रनापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला या ठिकाणी पाषाणी टीमनं. 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय घेतला तो आम्ही टेंबरेकर संघाला. प्रथम बॅटिंग करायची. पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली बॅटिंग करत असताना. या मॅचमध्ये देखील पहिल्यांदा बॅटिंग करायची, काय म्हणशील? खेळाडूला इंजुरी झाली, कृपया आपण फर्स्ट एड बॉक्स असेल तर द्यायचं आहे. निर्धार असेल का 70 पर्यंत रन मारायचे? बॉलर पण चांगले आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये पाषाणी टीम एक बलाढ्य टीम आहे, त्यांच्या पुढे नक्कीच मी म्हणेन फाईट करत असताना कोणता प्रेशर आहे का? तसं तर आहे, त्यांच्याकडे पण चेंडू. बॅट्समॅन झाले त्यांचे, थोडी त्यांनी चुकी केल्यामुळे त्यांची पण मॅच गेली. आम्ही पण बघूया. नक्कीच या मॅच मध्ये प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? एक चेंजेस राहील. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. चांगला खेळ दाखवा हीच अपेक्षा. जाऊयात ओ टू कॉमेंट्री बॉक्स. एक खेळाडू इथे मात्र इंजर्ड झालाय. नक्कीच नो चेंडू होता सर, त्या चेंडूवर चौकार वसूल केला. चौकार वाचवण्याचा प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा, परंतु काहीशी दुखापत शेर संघाच्या या खेळाडूला. ओके, धावसंख्या या 5 धावांनी पुढे पोहोचतीये. 60 धावा, अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि 5 चेंडू सलग निर्धाव टाकले होते राकेशनं, परंतु शेवटचा चेंडू मात्र कायसा हातातून निसटला. या चेंडूवर चौकार वसूल करण्यात यश मिळालं आणि एक्स्ट्राच्या रूपाने एक नो. अशा प्रकारे एकूण 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या 60 होतीये. पंचाचा इशारा फ्रीटचा असेल यानंतरचा चेंडू. नक्कीच काही चांगलं षटक जात होतं, परंतु शेवटचा चेंडू, एक चूक सुद्धा सामन्याचं जो पारडं आहे ते कोणत्याही बाजूला झुकू शकते. राकेश सुरेख गोलंदाजी, 2 षटकं बघितली राकेशच्या गोलंदाजीची, अतिशय सुरेख गोलंदाजी केली. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शेवटचा चेंडू मात्र काहीसा
खराब चेंडू बघायला मिळाला, परंतु एक चेंडू आज फ्री हिट असेल या चेंडूवर. पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळतोय लक्ष्मण. हो, बॅटची कट घेऊन, परंतु फ्री हिट असल्यामुळे कुठल्या प्रकारचा गडी बाद नाहीये. हा सुद्धा निर्धाव चेंडू. हे षटक संपतंय. धावसंख्या स्थिरावलेली 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 60. हॅलो हॅलो, धन्यवाद विकी खाडे सर. सहा षटक या ठिकाणी कंप्लीट होताना दिसत आहेत. 6व्या षटकाला लाख लाख सलाम असेल. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, कमबॅक केलंय शेही संघानं. कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघ आज मात्र पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहायला मिळते गोलंदाजांच्या चेहऱ्यावर. शेवटचं षटक शिल्लक. 6 षटकाच्या अखेरीस साईस्टार चालल्याने संघाची धावसंख्या ती 60 धावा. 10.00 सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे साईस्टार चालल्याने संघानं. शेवटचं षटक गोलंदाज रोहित, स्ट्रायकिंग वर फलंदाज निलेश. शेवटचं षटक शिल्लक आहे. फटका चांगला यावेळेस, चेंडू हवेमध्ये, फरार षटकार. 6 धावा. ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग कलेक्शन योग्यरित्या झालं, परिणामी बिग ब्लास्ट. दिशा म्हटलं स्पष्ट होतं केली सर. फलंदाज निलेश निमसे यानं. आणि संघामध्ये 11च्या 11 खेळाडू हिटर आहेत, याचा प्रत्यय या खेळाडून दाखवला. मोठे फटके मारण्यात माहिर असलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु म्हटलं जातं क्रिकेट अनिश्चितता दर्शवणारा खेळ आहे. आपण पहिल्या षटकापासून विचार केला तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, तदनंतर 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 15, 9, 7, 5 अशी मला वाटतं अधोगती. आणि आता मात्र कुठेतरी उंदिकच व्हायचं असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ पुन्हा मित्रांनो क्रिकेटमध्ये येत नाही, म्हणून जी वेळ आहे तिचं, जी संधी आहे तिचं सोनं करा. संधी ज्या ज्या वेळेला आपला दरवाजा ठोठावत असेल त्या त्या वेळेला दरवाजा उघडण्याचं काम आपलं असतं, अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते, म्हणून संधीचं सोनं. ओ हो, याला म्हणतात गोलंदाजाची कमाल, शेही संघाची धमाल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडू पुन्हा एकदा स्वतःमध्ये बदल केला. अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. फलंदाजाचा चेंडू नजरेमध्ये भरला जात नाही, कोणत्या प्रकारची धाव नाही. गुड कमबॅक. 3 चेंडू 6 धावा खर्च केल्या. 4थ्या चेंडूला सुरुवात. यावेळेस मात्र एज्युकेशनल क्रिकेट व्हावयास हवा होता, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा सेकंड स्लिपच्या हातामध्ये जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. फलंदाज मात्र बाद. बॅकफुटला आहे थोडा संघ म्हणजे साईस्टार आल्याने. बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावर 66 धावा, परंतु प्रतिस्पर्धी संघ कौस्तुभ प्रतिष्ठान शेई या मैदानाचा त्यांना अनुभव आहे, कारण गेल्या वर्षीच्या SPL मध्ये स्वतःचं अस्तित्व आणि अनेक प्रकारचे फलंदाज आपले कौशल्य दाखवत होते. तोच अनुभव, तो एक्सपिरियन्स या मैदानावर उतरेल यात शंका नाही. विशेष म्हणजे कर्णधार इम्पॉर्टंट आहे नितीन तारमळे. एक गुड पर्सनॅलिटी, सुरेख व्यक्तिमत्व म्हणजे नितीन तारमळे. आज मात्र एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण करतायत. नितीन तारमळे वारंवार कौतुक केलं जाईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतो जयेश. सुरेख फटका, थोडासा विचित्र फटका बघायला मिळाला, परंतु बाद. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळला नाही. प्रॉपर टायमिंग जुळला असता तर मात्र यावेळेस मोठा फटका आला असता. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या ती धाव फलकावर साईस्टार कल्याणीची 66 धावा. आतापर्यंत विकेट 8, धावा 66, षटक क्रमांक 7. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर टार्गेट सेट होईल. किती धावा आपल्या समोर ठेवल्या जातील. दरम्यान शेवटचा चेंडू. हो, बॅट 120च्या स्पीडला फिरली गेली, परंतु बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाही, परिणामी निर्धाव चेंडू. षटक समाप्त.
7 षटकाच्या अखेरीस अल्यानी संघाची धावसंख्या ती 8 गडी बाद 66 विजयासाठी 67 धावांची गरज आपण एकत्र आपण बघत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL शेंद्रून प्रीमियर लीग 2020 चा चित्तथरारक रणसंग्राम क्रिकेटची विलोभनीय विश्वसनीय अतुलनीय दुनिया अभूतपूर्व दुनिया सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा येणाऱ्या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष आनंदमय स्वागत. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा थोड्याशा वेळानंतर ज्या आवाजाची प्रतीक्षा सर्व क्रिकेट रसिक करत असतात असा गोड आवाज प्रोफेशनल कॉमेंटेटर्स आमचे जगदीश तारमळे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग SPL 2020 या स्पर्धेमध्ये घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या आमच्या तमाम लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंचं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या दुपारच्या सत्रामध्ये या सामन्यामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टार्गेट सेट केले या मॅच मध्ये आमचे स्कोरर आदरणीय सतीशजी पाटोले मला सांगतात 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले. 7 ओव्हर मध्ये कौस्तुभ प्रतिष्ठान शेई संघासमोर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 6 स्टार अल्लानी संघाने अतिशय दर्जेदार स्पर्धा पहिला दिवस मॅच क्रमांक 3 आमचे पंच मैदानाच्या मध्ये प्रवेश करत असताना दोन्ही संघांना शुभेच्छा. म्हणजे प्रेक्षक देखील पाहतात त्यांना देखील त्यांचं देखील आभार आपलं देखील स्वागत आहे. एक चांगली मॅच 7 ओव्हर मध्ये 67 धावा इथे चेस करायच्यात. या मॅच मध्ये सलामीची जोडी पराग टारमळे यांच्यासोबत पंकज टारमळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 35 मिनिट्स इन युअर हँड फॉर 7 ओव्हर्स. लक्षात घ्यायचं आहे 35 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत 7 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी अल्लानी टीम. कारण या स्पर्धेमध्ये वेळेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल आणि या आधीची उदाहरणं देखील तुम्हाला दिली गेली आहेत. सो प्लीज वारंवार सूचना द्यायला लावू नका. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमचे पंच मैदानाच्या मध्ये सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन यावेळी आपण पाहू शकाल अटॅकिंग बॅट्समन पराग टारमळे आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय लेफ्ट हँड बॉलर नितीन निमसे ज्यानं मात्र एक हाती किल्ला लढवला. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली बॅटिंग करत असताना. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस 64 टक्क्याचा प्रयत्न फंबल जात आहेत. अर्धा क्रीज वरती ते गेले होते पंकज परंतु परागनं शेवटपर्यंत नोचा कॉल दिला की ही रन नाही घ्यायची आपल्याला आणि पुनश्च एकदा आपल्या क्रीज मध्ये ते सेफ जाऊन पोहोचलेत.
पंकज. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल पूर्णपणे इथे मात्र बीट केलाय. चांगला कमबॅक. एक्सपिरियन्स कंपायनर, अनुभव फार महत्वाचा असतो. आपल्याकडे असलेल्या अनुभवाची मी म्हणेन इथे शिदोरी घेऊन या संघाला एक चांगला मार्गदर्शन सातत्यानं या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातो. तो गोलंदाज म्हणजे पहिला गोलंदाज इथे मात्र स्ट्राईक एंडला मी म्हणेन पहिलं ओव्हर हातातोय पॉवर प्लेची नितीन नेमसे. फुल टॉस बॉल ऑन साइडला, चांगला स्ट्रोक. पराग तारमळेच्या बॅट मधनं बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. थँक्यू. तिसऱ्या पंचांचा इशारा येते मात्र पंच करतात आमच्या पुढे. षटकार आहे की चौकार हा बॉल देखील इथे नो घोषित केलाय. येस, इट इज अ बीमर. वेस्ट आहे पंचांनी पाहिला. तिसरे पंच आमचे दक्ष आहे त्या ठिकाणी, त्यांनी नो घोषित केला. त्यानंतर हा बॉल एक्झॅक्टली लँड कुठे होतोय हे आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहत आहेत. आणि हा बॉल षटकार आहे. येस, 6. 9+6 एकंदरीत 7 धावा. फ्री हिट इज कंटिन्यू फॉर नेक्स्ट बॉल. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला, चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा बॉल सलाम बॉलच्या खाली. कॅच पकडल्यानंतर लगेचच बॉल थ्रो केला, कारण सलामला माहिती आहे हा बॉल फ्री हिट आहे, याच्यावर विकेट जाऊ शकत नाही. आणि चांगलं दक्ष क्रिकेट त्याच्या माध्यमातून बॉल ऑन द स्टंप फेकी ते करतात. एक सिंगल मिळते आणि स्कोर कार्डवर धावा संख्या लगावली जाते. धाव फलकावर 8. चांगली सुरुवात पहिल्या दोन बॉलचा जर विचार केला, हिट विकेट चेक करायची आहे. आमचे तिसरे पंच आपण यायचं आणि गौरव सावंत जे आमचे टेक्निकल. येस, फ्री हिट होती. सो बॅट्समन इज सेफ. 8 ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल. बॅटचा फ्लो आधी फिरून गेला. त्यांना जर विचार केला तर नितीन निमसेकडे गती नाहीये, परंतु लाईन अँड लेन खूप चांगली आहे आणि त्यामुळे इथे मात्र बीट होतात. पूर्णपणे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉल शरीरावर जाऊन आदळतोय आणि इथे डॉट बॉल. एक खराब चेंडू टाकला, परंतु त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर नितीनने 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. जितकी उंची अपेक्षित होती पंकजला तितकी उंची प्रदान केली नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. अनुभव काय असतो याचं उदाहरण इथे दाखवून देत असताना खूप साऱ्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा या खेळाडूकडे आणि तो अनुभव या मॅच मध्ये दाखवत असताना गुड बॉलिंग. धावसंख्या दफलकावर 8. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. हलका त्यानं फक्त दिशा दिली आहे. पाहिलं 2 चेंडू डॉट आल्यानंतर पंकजनं मात्र इथे विचार केला की यानंतर मात्र इथे सन्मान द्यायचा. बॉलला सन्मान देतोय. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त होत आहे. स्कोर कार्डवर धावा संख्या लागवली गेली त्यापर्यंत 9. विजयासाठी टार्गेट आहे 67. पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन अतिशय चांगलं षटक इथे हाताळलंय गोलंदाज नितीन निमसे यांना. सेकंड ओव्हर मध्ये देखील गोलंदाज नितीन येतोय. 2 नितीन निमसे आहेत, एक ज्युनियर एक सिनियर या टीम मध्ये. साईस्टर अल्ल्यानी चांगला परफॉर्मन्स राहिला. प्लीज विनंती आहे, पंच देखील तुम्हाला सूचना येतात. जयेश संगनायक सातत्यानं उशीर करू नका, अदरवाईज 35 मिनिटच्या 1 मिनिट देखील तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला अक्रॉस द बॅटने खेळले. चांगला स्ट्रोक. गॅप इथे पाहिला पंकजनं आणि गॅप मध्ये बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅट मध्ये येतोय हा संघर्षमय पहिला चौकार. राजेश भाई वाले
पहिल्या ओव्हरमध्ये या खेळाडूने संघर्ष केला. 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक बॉलवर एक सिंगल, त्यानंतर इथे मात्र एक चांगला स्ट्रोक तो लगावताय. चांगला बॉल, चांगला कमबॅक. चौकार आल्यानंतर नितीन निमसे देखील दाखवून देतो. व्हॅरिएशन पाहायला मिळाला बॉलवर आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला लेग साईडला जे पट्टीच्या आतमध्ये प्रेक्षक बसलेत, कृपया तुम्ही लगेच उठून बाहेर जायचे. पट्टीच्या बाहेर जाऊन मॅच बघा प्लीज. एक प्रोफेशनल स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन आणि त्या आयोजनाला तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्रांनो. धन्यवाद, तुमचा आभार व्यक्त करतोय. 4व्या मॅचच्या दिशेला स्कोर कार्डवर धावत संख्या 13 ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल खोदून काढला, अक्षरशः चांगला बॉल अलॉंग द कार्पेट खेळता सलाम आहे डीप मध्ये. आउटफील्डचा एक एक्सलंट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सलाम सर्व भूमिका बजावतो. या टीम मध्ये जर सलामकडे विचार केला तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही भूमिकांवर कार्य करत असतो आणि सातत्यानं आपल्या टीमसाठी मोलाचं योगदान हा खेळाडू देत असतो. चांगली टीम आहे आणि विचार केला तर मागच्या तिन्ही SPL मध्ये या संघाची कामगिरी मी म्हणेन खूप चांगली राहिली आहे अल्ल्यानी टीमची. ओव्हर पिच बॉल पूर्णपणे बीट होत आहेत. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये येत नाहीये, फुटवर्क दिसत नव्हतं. स्टँड अँड डिलिव्हर फटका डिस्पॅच करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झालेत. राऊंड विकेटने एक अँगल बनवण्याचा, अँगल क्रिएट करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय गोलंदाज नितीन निमसेच्या माध्यमातून. स्टेप आउट केलं यावी समोरच्याला खेळाडू आहेत. इथे मात्र पंच इशारा करतील आमच्यापर्यंत. येस, फलंदाज बाद. आणि महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली जाते. पराग तारमळे बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला झेल इथे टीपला गेला. मिड ऑफच्या थोडासा मागे, लॉंग ऑफला खेळाडू होता, थोडस पुढे गेले, जज केला एक चांगला झेल आणि इथे मात्र यश मिळत आहे नितीन निमसेला. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर उर्वरित 4 बॉलवर मिळते फक्त एकच धाव. नवीन बॅट्समन येतोय हरेश. चेसिंग करत असताना कुठेतरी मी म्हणेन थोडस प्रेशर घेऊन खेळते कौस्तुभ प्रतिष्ठानशी. या संघाच्या बाबतीत एकच म्हणेन, संघाचे जर आपण कागदावर खेळाडू बघितले तर खूप स्ट्रॉंग बाजू पाहायला मिळते, परंतु ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरतात, काही वेळा कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाकडे पाहिल्यानंतर खूप चांगला संघ आहे, परंतु कामगिरीचा आलेख इतका उंचवता आलेला नाहीये. अक्रॉस द बॅटने स्लॉक स्वीप, गुड शॉट, 1 बाउन्स, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज एक टेक्निकल बॅट्समन आहे, त्याच्या बॅट मधला एक टेक्निकल फटका, चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. स्कोर कार्डवर धाव संख्या 18. पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर देखील ओव्हरच्या येतोय तो पंकजच्या बॅटमध्ये एक चौकार. नितीन नक्कीच मी म्हणेन खूप चांगलं षटक इथे हाताळलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला. 18 धावा, 67 टार्गेट आहे या मॅच मध्ये. 30 बॉल शिल्लक आहेत. येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी इथून 49 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज महेश. षटक क्रमांक 30 घेऊन हरेश येतो स्ट्रायकिंगला. बॅट्समन एक यंगस्टर याविषयी संघाने लॉन्च केला. मागच्या वर्षी देखील खूप चांगली कामगिरी या फलंदाजाच्या आक्रमकतेसाठी देखील ओळखला जातो. 30 बॉल विजयासाठी 49 टार्गेट आहे. डगआउट मधून कोणी कमेंट करायची नाही, अदरवाइज पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे क्वालिफाईड पंच आमच्या या मॅच साठी आपण ठेवल्यात. महेश येतोय षटक क्रमांक 30 घेऊन. स्कोर कार्डवर धाव संख्या 18 धावा. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा ऑन साइडला. वॉट अ स्ट्रोक, बिग 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 हिट. हरेशच्या बॅट मध्ये मी म्हटलं होतं आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि एक आक्रमक षटकार.
तो बसलाय घोड्यावर तो बसलाय थँक्यू घोड्यावर. प्रेक्षक प्लीज विनंती आहे, सहकार्य करायचं, बॉल फेकून द्यायचं आपलं. ज्या ऑन साईडला जे प्रेक्षक आहेत मॅच बॉल आपण द्यायचा आहे, प्लीज सहकार्य करा. येस थँक्यू सो मच प्रेक्षक. तुमच्याशिवाय कोणतीच स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. प्रेक्षक ज्या स्पर्धेला उपस्थित असतात त्या स्पर्धेला 4 चांद लागतात आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्या प्रेक्षकाचा ज्याने हा बॉल इथे मात्र रिटर्न आमच्या पंचांकडे सोपवला. 24 धावा. ओव्हर पिच बॉल, यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक, उंच तर गेला, डिस्टन्स देखील कव्हर करेल. बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट. बॅट्समन हरेशच्या बॅट मधनं सलगचा दुसरा दर्जेदार षटकार. सलग 2 षटकार आणि कुठेतरी जे प्रेशराईज घेतलं होतं पहिल्या 2 ओव्हर मध्ये ते प्रेशर मी म्हणेन पूर्णपणे झुकारून लावलंय. यंगस्टर आहे, जवळजवळ 18 ते 19 वय फक्त या खेळाडूचं, परंतु ज्या प्रकारे या खेळाडूकडे कौशल्य आहे, ज्या प्रकारे क्षमता आहे, इथे पाहू शकाल फक्त सन्मान दिला. कारण ओव्हर पिच बॉल होता फुल लेनचा, 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर इथे मात्र एक चांगला बॉलला सन्मान दिला आणि एक चांगल्या खेळाडूची निशाणी. 19 वर्ष वय फक्त या खेळाडूचं, परंतु दर्जेदार आक्रमकतेसाठी ओळखला जातो. गतवर्षी लॉन्च केल्या खेळाडूला शेही संघानं आणि खूप चांगली कामगिरी तो करतोय. 31 धावफलकावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. महेश एक यंगस्टर आहे अल्लानी संघाकडनं. ओव्हर पिच बॉल इनसाइड एज, त्रिफलाची फलंदाज पंकजला माघारी परतावं लागतंय. अजून एक विकेटचं पतन. पंकज बॅक टू द पॅव्हलियन. हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. हरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 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 पंकज देखील माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये निखिल तारमळे येतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या 31-31. 2 बॉलवर 2 षटकार लगावल्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळते महेश याच्या माध्यमातून. 67चं टार्गेट इथपर्यंत 2 विकेटचं पद इथे झालंय. न्यू बॅट्समन इन द क्रीज निखिल तारमळे ऑन द स्ट्राईक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहेत. तिन्ही स्टंप सोडून पूर्णपणे ऑफसाईडला आले होते आणि यष्टनच्या वर्ण चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक, सुरेख कमबॅक. 2 चेंडूवर 2 षटकार झाल्यानंतर 3 बॉलवर फक्त 1 धाव. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस थर्ड ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. स्कोर कार्ड आतापर्यंत 31 धावा. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या वेळी खूप प्रयत्न करतात. इथे फेकी केलीये, पंचांनी निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये आणि इथे मात्र आमची टेक्निकल टीम सज्ज आणि आमचे तिसरे पंच देखील सज्ज आहेत. tenniscricket.in वर आपण थोड्याच वेळात निर्णय देऊयात. बॅट्समन आउट की नॉट आउट. आणि आमचे तिसऱ्या पंचाचा निर्णय तर अगदी थोड्या वेळात. येस इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल निखिल तारमेलला देखील.
डीजे याच चषकान शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन संग येती हे दूर दूरून घेती सहभाग याच चषकान शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा थँक्यू. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर देखील या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग महेशच्या माध्यमात एक चांगलं षटक. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धाफळकावर 31, टार्गेट आहे 67चं. अजूनही विजयासाठी इथून हव्या आहेत त्या 36 धावा आणि बॉल शिल्लक आहेत ते 24 बॉल 36. एक मॅच चांगली रंगतदार पाहायला मिळते. एक चांगला फाईट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नितीन निमसे एक दर्जेदार गोलंदाज ज्याच्या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये खूप सारे चेंजेस पाहायला मिळतील. मी म्हंटल होतं की कॅच हरेश त्याने 2 षटकार लगावलेत. सलाम देखील आला होता दुसऱ्या बाजूला खेळाडू आला, परंतु दोघांमध्ये महत्वाचं काम जे झालंय कॅच पकडली गेली. फलंदाज हरेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे क्रिकेट आणि क्रिकेट 2 षटकार आले. श्रीसंघाला वाटलं मॅच मध्ये आलो पूर्णपणे आणि त्यानंतर 3 विकेट्स इथे गेलेत या मॅच मध्ये. वॉट अ कॅच. सलाम देखील आला होता दुसऱ्या बाजूला खेळाडू त्याने जज केला. कॅच इथे डीपली गेली. तब्बल 4 विकेटचं आतापर्यंत पतन झालंय. स्कोर कार्डवर धावा संख्या स्थिरावली 32, 32 धावा. 35 धावा अजूनही इथून बनवायचे आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. बॉल शिल्लक येते 23. न्यू बॅट्समन येतोय मैदानाच्या मध्ये रोहित नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला स्वतः. इथे मात्र नितीन तारमळे येत आहेत. या जोडीवर फार मोठं दारोमदार असलेल्या मॅच मध्ये. लोवर फुल टॉस बॉल. चांगली गोलंदाजी. मी म्हंटल होतं हे षटक गेम चेंजिंग षटक असेल ते दाखवून देतोय. या संघाचा महत्वपूर्ण कणा नितीन निमसे पहिल्या बॉलवर विकेट इथे प्राप्त करतोय. दुसरा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय आणि मॅच थोडीशी दूर जाते शेही संघापासून. लोवर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केला. फक्त दिशा देत आहेत. ताकद आहे नजाकत देखील या स्ट्रोक मध्ये. पंच जय पवार सर इशारा करतात येस इट्स अ मॅक्सिमम षटकार. नितीनच्या बॅट मधनं संजीवनी प्रदान करणारा एक षटकार पाहायला मिळतोय. येस पण त्या ठिकाणी प्रेक्षक कोणी असतील तर कृपया विनंती आपल्याला बॉल आपण द्यायचा मैदानाच्या मध्ये. मॅच बॉल प्लीज विनंती आहे. सहकार्य करायचं आपण या स्पर्धेला. संघर्ष मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. संघर्ष फार महत्वाची गोष्ट आहे. प्रयत्न करत राहणं इथे मात्र फार महत्वाची गोष्ट आहे. षटकार येतोय आणि ज्या षटकार नमेवाने संजीवनी प्रदान केली आहे. धावसंख्येचा आलेख पुढे जातोय. 38 धावा आतापर्यंत धाफळकावर आणि विजयासाठी तो अजूनही 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
मॅच बॉल आलेला आहे. तर सामना सुरू करायचा आहे. षटकार इथे येतोय. धावसंख्या दफळकावर 38, 38 धावा. नितीन ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट, चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडू त्याच्या गॅप मधनं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त एकच धाव. एक षटकाराला आक्रमकता पाहायला मिळते. त्यानंतर डिफेन्स इथे करतोय. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप या बॉलवर इथे क्रिकेटमध्ये दाखवला जातोय नितीन तारमाईच्या माध्यमातून. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकतो. धावसंख्या दफळकावर 39, 67 धावांचं टार्गेट आहे. मन के हारे हार और मन के जीते जीत. मनात जर इच्छा ठेवली, मनात जर ठाणलं की आम्ही जिंकू, तर नक्कीच त्या दिशेला सकारात्मक पावलं उचलत गेलं तरी विजय तुमचाच आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही हार मानली, सामना संपण्याच्या आधी जर तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज पाडली, नेगेटिव्हिटी जर तुमच्या मनात आली, तर नक्कीच तुम्ही मैदानाच्या बाहेर जाऊ शकता सामन्यापासून दूर. ओव्हर पिच बॉल हवेत उंच उडवलाय, परंतु सेफ झोन मध्ये जाऊन बॉल पडतोय. मारायचं होतं नागपूरला आणि बॉल गेला कोल्हापूरला. अशा प्रकारे अवस्था इथे फलंदाजीची पाहायला मिळते. ऑन साइडला मारायचा होता प्रयत्न, परंतु बॉल एज लागून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आला रोहितसाठी. परंतु सेफ झोन मध्ये 2 धावा इथे कंप्लीट करतात. स्कोर कार्डवर धावा संख्या दाफळकावर लगावली गेली. आमचे स्कोर आम्हाला सांगतात 41, 41 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस 4th ओव्हर. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळता 2 खेळाडू आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. या ग्राउंडची आउटफील्ड जर आपण पाहिली तर बाउन्स होतोय. चौकार. प्लीज मीटिंग करू नका. समाप्त होतं षटक क्रमांक 4. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या दफळकावर आपल्याला पाहायला मिळते ती 45, 25 धावा. आणि येस, पंचांचा इशारा येतोय आदरणीय मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून. इट इज अ बॅटिंग पॉवर प्ले टेकन बाय बॅट्समन नितीन तारमय अँड रोहित तारमय. तर दोघांनी इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतला. आणि बॅटिंग पॉवर प्ले कधी कधी जर मी म्हणेन फलंदाजाच्या विरुद्ध बाजूला जातो. याचं उदाहरण म्हणजे सकाळची मॅच. टेंबरे संघाने बॅटिंग पॉवर प्ले घेतला. एका ओव्हरमध्ये 3 खेळाडू बाद झाले. इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले एक गेम चेंजिंग षटक असू शकतो या मॅच मध्ये. प्लीज मीटिंग करू नका, विनंती आलेली टीम. अदरवाईज सातत्यानं सूचना द्यायला लावू नका. 45 समीकरण तुमच्यापर्यंत मांडतोय. 18 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे. सामना जरी शेळी संघासाठी इथे सोपा वाटला, परंतु जर विकेट कडे लक्ष दिलं, आतापर्यंत 4 विकेट्स हे डगआउटच्या असताना गेलेत. 45-45 एक्सपिरियन्स कंपनर नितीन निमसेच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे. अनुभवी गोलंदाज आणि महत्वपूर्ण षटक. बॅटिंग पॉवर प्ले 3 खेळाडूसाठी सकटच्या बाहेर आपण पाहू शकाल. एक मिड विकेटला, एक वाईडिश लॉंग ऑनला आणि त्यासोबतच एक वाईडिश लॉंग ऑफला उभा केला नितीन निमसेला. ओव्हर पिच बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मी ते हलका त्याने फक्त पुश केलं. नितीनने ओळखलं इथे विकेट फार महत्वाची आहे. एक सिंगल इथे तो कंप्लीट करतो. स्ट्राईकला इथे लेफ्ट हँड बॅट्समन रोहितला पाठवलाय. स्ट्रॅटेजी चेंज केली आहे थोडीशी नितीनने. त्याला माहिती आहे एका बाजूला रोहित आक्रमक बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला संयम दाखवणं गरजेचं आहे. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप इथे होणं गरजेचं आहे. लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे ज्यावेळी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सातत्यानं प्रत्येक बॉलवर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चांगला बॅटल, चांगला कॉन्टेस्ट रंगेल. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजासमोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज. शफल झाले, उडवला बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट. इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. चौकार, 4 धावा.
बॅकफुटला गेले, चांगलं स्ट्रोक. इथे वाईडिश लॉंग ऑलचा खेळाडू उभे होते, सलाम त्याच्या हातामध्ये फेकी होते, एक ऍक्शन मध्ये गॅजेट करून एक सिंगल तिथे मिळते. एक अटॅकिंग फटका, त्यानंतर संयम, एक चांगल्या क्रिकेटची निशाणी इथे पाहायला मिळते. स्कोर कार्ड वर धावसंख्या तुमचे स्कोर आम्हाला सांगतात 51 रन्स ऑन स्कोर बोर्ड. हलक्या त्यानं पुश करतायत, चांगलं क्रिकेट. कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाहीये, कारण माहिती आहे सामना थोडासा सोपा आहे, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणे ही देखील ओळख आहे साई स्टार अल्लेनी संघाची. या संघाने देखील खूप सारे ऊन पावसाळे पाहिलेत, या संघाने देखील खूप सारे लीग मॅचेस खेळल्यात आणि असे सामने देखील खूप पाहिलेत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडायचा नाही हाच निर्धार अल्लेनी संघाचा देखील असेल. चांगला स्ट्रोक ऑन साइडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथे देखील एक सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा माघारी धाडलाय नितीननं. एकेरी दुहेरी धावाने इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची सुरुवात पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या 53 आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. चांगलं षटक नितीन निमसेचं मी म्हणेन. एकच चौकार आला, परंतु त्या व्यतिरिक्त उर्वरित 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. शफल ऑन साइडला, वॉर्ड स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे पंच आमच्यापर्यंत इशारा करतील, येस इट इज अ 4, 4 धावा. प्रेक्षक स्कोर कार्डवर धावसंख्या फलकावर 57. यानंतर जे 2 संघ आहेत त्यांना विनंती आहे आयोजकांची, व्यासपीठाच्या समोरूनच आपण दोन्ही खेळाडू कक्षांकडे जायचं आहे. तुमचा एकही खेळाडू भगव्या पट्टीच्या तिथून जर दिसला तर तुम्हाला पॅनल्टी मिळेल आणि सज्ज राहायचं. दोन्ही खेळाडू व्यासपीठाच्या, दोन्ही टीम व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. आम्ही टेंबरेकर संघ आणि छत्रपती स्पोर्ट्स पाषाणी टीम व्यासपीठाजवळ प्लेइंग 11 उभी राहायची आहे. धावसंख्या धफळकावर 57, विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आणि बॉल जो शिल्लक आहे ते 12 बॉल 10ची गरज. एक चांगली भागीदारी, जिथे मात्र सातत्याने विकेट जात होते. कुठेतरी शेळी संघाला एका पार्टनरशिपची गरज होती, भागीदारीची गरज होती. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू थांबणं गरजेचं होतं आणि अशावी एक स्वतः नितीन तारमय थांबला आणि त्यानंतर त्याला चांगली साथ दिली यंगस्टर रोहितनं देखील. तर 12 बॉल विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे आणि बॉलिंग मार्कवर समीर शेख. चला प्लेइंग 11 दोन्ही संघांची व्यासपीठाजवळ आपण थांबायचं आहे. समीर शेख, 12 बॉल 10ची आवश्यकता. पहिलाच बॉल टप्पावरनं थोडस बाहेरच्या दिशेला निघतोय. गुड बॉलिंग, बीट करतात पूर्णपणे. पहिला बॉल बीट करतात. 11 बॉल 10ची आवश्यकता. असे खूप सारे मॅचेस डिफेंड करत असताना क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं, क्रिकेटच्या इतिहासातील पानं जर उलटून पाहिली तर असे खूप सारे सामने जिंकताना देखील पाहिले डिफेन्स करत असताना. त्यामुळे मात्र मॅचच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं, आम्ही जिंकू ही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवणं, हा सकारात्मक विचार ठेवणं कोणत्याही खेळामध्ये फार गरजेचं असतं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना टप्प्याचा बॉल ऑन साइडला, संधी आहे आणि इथे पंच इशारा करतात तिसऱ्या पंचांकडे. तर तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये हा चेंडू सोपवला पंचांनी. नोचा इशारा, येस नो बॉल आणि रन आउटची ही संधी आहे. तिसऱ्या पंच आमच्यापर्यंत इशारा नक्कीच करतील. हा बॉल नो आहे, स्टेप आउटचा नो आहे. नॉट आउट, फलंदाज सेफ आहे, बॉल नो आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील राहील. पंच स्टेप आउटचा नो आहे का? येस. एकंदरीत 2 धावा मिळतील. स्कोर कार्डवर धावा संख्या फलकावर
59 धावा, विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. येस, फ्री हिट कंटिन्यू असं पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फ्री हिट राहील या बॉलवर. स्कोर कार्ड धावा संख्या 59. 59 धावा इथे आतापर्यंत लगावला गेल्या. 67 टार्गेट आहे. लोवर फुल टॉस नितीन इथे संयम दाखवतोय. ऑन साइडला एक चांगला अंडर पाहायला मिळतो. एक सिंगल शांत डोक्याने क्रिकेट इथे खेळलं जातं. शेष संघाच्या माध्यमातून कोणताही रिस्क इथे घेतला जात नाही. एका एंडनं आक्रमकता तर एका एंडनं संयम, अटॅक आणि डिफेन्स इथे पाहायला मिळतोय. सातत्याने जयेश काहीतरी सांगत असताना, काहीतरी शिकवण देत असताना मॅच सोडायची नसते शेवटच्या क्षणापर्यंत. एक सिंगल मिळते. स्कोर कार्ड धावा संख्या 60. हा बॉल देखील पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. नो बॉल. येस. आणि आयोजकांची सूचना आहे त्याच्या गोलंदाज समीर शेख गोलंदाजी करत होता. तो गोलंदाज 2 वर्ष या ग्राउंडवर गोलंदाजी करू शकत नाही. SPL मध्ये 2 वर्ष या ग्राउंडवर तो गोलंदाजी करू शकत नाही. स्पर्धेचा नियम कोणताही थ्रो गोलंदाज जर आढळला तर त्याला 2 वर्ष बॅन केलं जाईल. तर स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय राममामा पाटोळे यांच्या माध्यमातून ही सूचना माझ्यापर्यंत पोहोचवते आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. विजयाच्या दिशेनं अगदी सहजरित्या इथे मात्र आगेकूच केली जाते शेळी संघाच्या माध्यमातून. स्कोर कार्डवर धावा संख्या 63. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. वॉड कव्हर ड्राइव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच विनिंग षटकार बॅट्समन रोहित तारमळीच्या बॅटमधनं. मॅनी कॉंग्रॅच्युलेशन टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शेई अँड हार्ड लक टीम साई स्टार अल्लानी. थँक्यू डीजे. स्कोर इथे मॅच विनिंग झाली. यानंतर सामना आपण पाहणार आहोत आम्ही टेंबरेकर विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे या 2 संघादरम्यान एक चांगली लढत पाहायला मिळेल. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. SPL क्रिकेटचा हा महासंग्राम. आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ अल्लानी रिकी खाडे सर आणि त्यानंतर रमेशजी शिंदे सर. धन्यवाद.